सर्व सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, संजना गाडी नेत्या, नितीनभाई जगताप यांचे विधानसभा समन्वय बस आपल्याला मार्गदर्शन करणारे IPCA या संस्थेचे सचिन देशमाने यांचे सर्व सहकारी, मी प्रथम तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो की अगदी कमी वेळात तुम्ही माझ्या पत्राला मान देऊन या ठिकाणी आलात. कारण हा आपला जो अप्पर अशोकवनचा आपला ग्रुप आहे आणि आपण सगळे जागरूक नागरिक आहेत, त्यामुळे म्हटलं हा पहिला जो काही प्रयोग करायचा तो आपण इथून करूया. तसं तुम्ही पाहिलं असेल की मुंबई महानगरपालिकेने महायुतीची सत्ता आल्याच्यानंतर अक्षय कुमारने तुम्ही बघितलं असेल आणि त्याच्याबरोबर तुम्ही होतो आणि ते खूप पेपरला गाजलं वगैरे सगळं प्रकरण. तो विषय जरी वेगळा असला तरी त्यांनी अक्षय कुमारनी मुंबई क्लीन लीग नावाची एक संकल्पना मुंबई महानगरपालिकेला 4 महिन्यापूर्वी निवडणुकीच्या अगोदर ती दिली होती आणि त्याच्यावरती मुंबई महानगरपालिका काम करते. मुंबई शहरातला सगळा कचरा जवळजवळ प्रत्येक दिवसाला 8,000 टन कचरा मुंबईतून आपल्या प्रत्येक घरातून जनरेट होतो आणि तो त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडवरती मुलुंड भागामध्ये टाकला जातो आणि तिथली परिस्थिती खूप वाईट आहे. अजूनही त्याच्यावरती आपण काम करतो. आता मुंबई महानगरपालिकेने त्या वेस्टमधून आपल्याला एनर्जी निर्माण करण्याची देखील आपण तयारी केलेली आहे. त्याचं देखील टेंडरवरून ते काम सुरू होईल आता. पण आपलं मुंबई महानगरपालिकेचं आणि आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपला कचरा, घरातला कचरा घराच्या किंवा सोसायटीमध्ये शून्य होईल त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण आपल्या विभाग स्तरावरती काम करूया, सोसायटी स्तरावरती काम करूया म्हणून ही आजची बैठक लावलेली आहे. आणि या बैठकीतलं सर्वात महत्त्वाचे निर्णय म्हणजे तुमच्या सर्व हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची, तुमच्या सर्व सभासदांची संमती असणं फार महत्त्वाचं आहे. कारण हे तुमच्या सहकार्याशिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे प्रथम तुमची सगळ्यांची संमती घ्यावी ह्या विचारासाठी आपण आजची बैठक लावलेली. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत हे आपल्याला या ठिकाणी देशमाने यांनी आपल्याला सांगितलं. यानंतरची दुसरी पायरी आहे जी आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये हे असतील, आपले काही कार्यकर्ते असतील. आता नरसिंह दळवे देखील याच्यामध्ये काम करतात. त्यांची मुलगी आहे, त्यांची मोठी NGO आहे, फार मोठी NGO आहे. ते देखील आपल्या या प्रभाग क्रमांक 5मध्ये काम करण्यासाठी सध्या IAS ऑफिसरचे अधिकारी त्यांच्या NGOमध्ये आहेत. तर ते देखील आपल्याला ह्या प्रश्नामध्ये काम करतात. मला स्वतःला माझा हा प्रभाग शून्य कचरा दाखवायचा, त्यासाठी तुमची सगळ्यांची मदत हवी आहे. याच्यामध्ये जी लागणारी गोष्ट आहे ती तर तुमच्या घरामध्ये होणारा सर्व प्रकारचा कचऱ्याचे एक वर्गीकरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा आणि आपला इलेक्ट्रॉनिक कचरा, म्हणजे ह्या 3 याच्यामध्ये कचऱ्याचं आपण वर्गीकरण करतो. त्याच्यातला ओला कचरा जो आहे त्या ओल्या कचऱ्यापासूनच फक्त खत निर्मिती होते, तुम्हाला माहिती मला. आता हा ओला कचरा नेमका कसा टाकायचा किंवा काय टाकायचं हे शास्त्रीय पद्धतीने आपल्याला सांगते. जसं काही लोकांनी म्हटलं की त्याच्यामध्ये मसाल्याचा पदार्थ टाकला तर ती गडबड होते. कारण मी हा प्रयोग स्वतः केला. मी अनेक, तुम्हाला कदाचित माहिती असेल, कोविडच्या पूर्वी अनेक गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये मी अशी शिबिरं घेतली. स्लम विभागामध्ये देखील शिबिरं घेतली. घराघरामध्ये आपण सगळ्या त्यांना स्लम विभागामध्ये डबे पण केलेले होते. पण ते काय नंतर कोविड आल्याच्यानंतर ते सगळं थांबलं गेलं. पण मी माझ्या घरामध्ये जो असं एक बास्केट असते त्याच्यामध्ये दररोज याच्यावरती खिडकीवरती बसून केलेला या भाज्यांचे त्याचे तुकडे करून ठेवून द्यायचो आणि गच्चीवरती नेऊन ठेवायचो. घरातही वास यायचा आणि तेवढा एक 35 दिवसामध्ये चांगला त्याचा छान खत व्हायचा आणि माझ्या हिवाळ्यात म्हणजे कामच नव्हतं ना आपल्याला. त्यामुळे मी ते माझ्याकडे अजून ते बास्केट आहे जुन्या घरी. त्यामुळे तुमची जी प्रश्न आहे की त्याचा वास येतो किंवा नाही, हा तुम्हाला ते तुम्ही स्वतः केल्याच्यानंतर आणि तुमच्या घरामध्ये नसणार आहे, तुमच्या बाहेर असणार. धवलगिरीमध्ये मालणकर साहेबांनी ऑलरेडी वर्गीकरण कचऱ्याचं केलेलं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी संमती द्यावी अशी माझी विनंती आहे. त्यानंतर मला जरी कमी वेळ असेल आपल्याशी संपर्क भेटायला मिळाला नसला तरी हे स्वतः ज्यांचे व्हॉलेंटियर्स आहेत, संजना गाडी आहेत, नरसिंह दळवी आहेत, त्यांची मुलगी पण आहे आणि आपणच सगळ्यांनी मिळून आपल्या सोसायटीमध्ये हा कार्यक्रम आपण पुढे घेऊन जाऊ. महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला 3 प्रकारचे डबे द्यायसाठी मी त्याला विनंती करतो. जे आता आपल्याकडे मोठे 240चे मोठे डबे, त्याच्याऐवजी 120 लिटरचे डबे छोटे, त्याच्यापेक्षा निम्मे
म्हणजे आपले जे ओल्या कचऱ्यासाठीचा, सुका कचऱ्यासाठीचा आणि घातक कचऱ्यासाठी त्या हिरव्या रंगाचे, निळ्या रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे असे 3 प्रकारचे डबे प्रत्येक हाऊसिंग सोसायटीला आपण द्यायसाठी त्यांना सांगूया, जेणेकरून तुमचं सफाई कामगार असेल तर ओला कचरा ओल्या कचऱ्याच्या याच्यात टाकेल. त्याला कलम दिसलं की कळणार तेवढे काय सगळे आता सफाई कामगार आपल्यापेक्षा हुशार आहेत. अँड्रॉइड मोबाईल ते पण वापरतात, त्यांनाही सगळं वाचता लिहिता येतं, त्यामुळे ते वर्गीकरण करून देतील. आणि आपल्याला हा जिथे केलेला आहे सिद्धार्थनगरमध्ये, तुम्ही एक वेळ ठरवा, मला वाटतं कोणता आपण वर्किंग दिवस घेऊया की शनिवारी घेऊया, पुढच्या रविवारी आपण तिथे पाहणी दौरा करूया. त्यांची ते सकाळच्या वेळेला जाऊया, 11:30ची वेळ ठेवूया. आपल्या घरी चहा नाश्ता करून सगळ्यांनी एकत्र जमूया कुठेतरी, तिथून आपल्या गाड्या किंवा माझी गाड्या 1-2 गाड्या आपण घेऊ पाहणी करून घेऊ. त्याच्याबद्दल ती आपल्या सगळ्यांची संपर्कात मी राहील, सगळ्यांना गाडी आणि ते पाहून येऊ नेमकं आपल्याला काय आहे ते करू. तुमचा 5 तारखेला आपण मालणकर साहेबांच्या इकडे आपण ओपनिंग करूया. किती वाजता करूया सर? तुम्ही सांगा कधी. किती वाजता तुम्ही सकाळी 11 वाजता. ठीक आहे. 11 शुभ 11 एकावर 1 11 चालेल. जास्ती उशिरा नको, 12:30-1 वाजता ऊन चालू आहे. 10:30ची वेळ देऊया आपण. आपला ग्रुप आहे, याच्यामध्ये आपल्या राष्ट्रभवनमध्ये आपण बरेचसे आहोतच. हा प्रयोग आपले ह्या देशमुख रेसिडेन्सीमध्ये आपल्या सोसायट्या त्यांच्यामध्ये हळूहळू आणखी याच्यामध्ये सहभाग घेतला एक करून. दुसरा भाग आहे मग अशोक भवनमधला आपण म्हणजे जागा पण चांगल्या आहेत आणि सोसायटी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, तिथे करू. मग आपलं सावरकर नगर आहे आणि मारुती नगरचा जो भाग आहे ह्या इथे आपण करू. म्हणजे आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण ह्या गोष्टी करू. पुढे तुम्ही आणखी आम्हाला सहकार्य केलं तर स्लम विभागामध्ये देखील आपल्याला पुढे करू. सुका कचरा जो असेल आपल्याला तो जर वर्गीकरण करून तो त्याचं काही विल्हेवाट लावणार असेल, विकणार असेल किंवा काय असेल नसेल तर त्याचं देखील नियोजन करण्यासाठी आपल्याकडे आणखी NGO आहे. तर त्या NGOचं देखील आणखी काही दिवसानंतर आपण ती करू. तर आपण एकमताने आपण निर्णय घेऊया की आपण सर्वांनी ह्या प्रोग्रामला आपण संमती द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.